शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। PM ई-बस सेवा योजनेतून अहिल्यानगर शहरासाठी 40 ई-बसेस उपलब्ध होणार आहेत। यासाठी महानगरपालिका केडगाव येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे। महावितरणाकडून चार्जिंग स्टेशनच्या प्रस्तावित जागेपर्यंत वीज पुरवठा उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे। पहिल्या टप्प्यातील 10 बसेस लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे। तरुणावर दाखल केलेल्या अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित तरुणीला शिवीगाळ करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती। या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमोल गणेश कव्हणे व शिवम ज्ञानदेव काळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। फिर्यादी तरुणी अहिल्यानगर शहरातील एका उपनगरात राहते। तिने काही दिवसांपूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल पद्माकर दरंदले यांच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता। नगर शहरात वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, एकेरी वाहतूक आदींचे नियोजन करत 35 रस्ते व जागांवर पे अँड पार्क मंजूर करण्यात आला आहे। यासाठी महानगरपालिकेने नाशिक येथील दिग्विजय एंटरप्राइजेस या खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे। लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे। या माध्यमातून वाहतुकीची व पार्किंगची समस्या मार्गी लागेल, वाहतुकीला शिस्त येईल व महानगरपालिकेलाही उत्पन्न मिळेल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलाय। राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्हा संघाची निवड करण्यात आली। शनिवारी 28 नोव्हेंबर रोजी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। श्रीरामपूर येथील सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज संस्थान देवगिरी धाम सरलाबेट येथे ही निवड सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अहिल्यानगर जिल्हा सचिव प्राध्यापक डॉक्टर संतोष भुजबळ यांनी दिली। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा व गणिताची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणित विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते। या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करून उपस्थितांना अवाक केले। या प्रदर्शनात पहिलीपासून ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। 3 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। यासाठी शाळेतील विज्ञान शिक्षिका नलिनी काटपवार, डायना सत्राळकर, वैष्णवी खरवाडकर, ऋतिका ढेकळे, ऐश्वर्या पिल्ले यांनी विद्यार्थ्यांना उपकरणे तयार करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले। शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।